आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डॅलसमध्ये नुकताच पार पडलेला मैत्री मेळावा, ज्यात गौरव यात्रा, मराठमोळं जेवण, विवाह इच्छुकांसाठी रेशीम गाठी, बिझनेस ओनर्ससाठी कॉन्फरन्स आणि जबरदस्त सांस्कृतिक कार्यक्रम होते. शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, कारण खरंच प्रोग्राम एक नंबर झालाय. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आपण आहोत फ्रिस्को डॅलसला BMM टेक्सास मैत्री मेळावा अटेंड करणार आहोत. रजिस्ट्रेशन झालेलं आहे, ॲक्सेस मिळाला आहे. आता आपण जाऊयात आणि बघूयात नाश्त्याला काय आहे. चला माझ्यासोबत. थँक्यू सो मच सर. हा मित्रांनो बॅक्वेट हॉल आहे, इथे सगळं फूड असणार आहे. आपण पटकन बघूयात की नाश्त्यासाठी काय आहे. कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर मला भेटले BMMचे प्रेसिडेंट प्रसाद पानवळकर. थँक्यू सो मच प्रसाद. फारच सुंदर प्रोग्राम आहे. आपल्याला पुढच्या 2 दिवसांमध्ये काय काय बघायला मिळणार आहे? नक्कीच धन्यवाद राहुल, पहिली संधी दिल्याबद्दल. नमस्कार मित्रमंडळी, BMMच्या टेक्सास मैत्री मेळाव्यात भव्य स्वागत तुमचं. आणि हा मैत्री मेळावा टेक्सासचा रिजनल मेळावा आहे. इथे ऑस्टिन, ह्युस्टन, सॅन अँटोनियो आणि ऑफकोर्स यजमान डॅलस हे सगळे एकत्र येऊन हे कार्यक्रम सादर करणार आहेत आणि खूप मजा येणार आहे. पुढचे 2 दिवस प्रचंड कार्यक्रमांची चंगळ असणार आहे. वा वा, सगळे कार्यक्रम तर जबरदस्त होणारच आहेत, पण तुला पर्सनली कुठल्या प्रोग्राम बद्दल तुला उत्सुकता आहे का? नक्कीच. पहिला आधी महाशिवनाट्य हे डॅलसच्या 100 अधिक मंडळींनी केलेलं आहे. जबरदस्त कार्यक्रम आहे, नक्की चुकवायचा नाही आहे कोणी. पण त्याचबरोबर ढोल ताशा, बी कनेक्ट, नंतर रेशीम गाठी, तर असे अनेक कार्यक्रम आहेत. आणि वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांसाठी वेगवेगळे कार्यक्रम, 3 स्टेजेस, मल्टिपल प्रोग्राम्स ॲट द सेम टाइम. 2 दिवस धमाल येणार आहे. दीप प्रज्वलन झाल्यानंतर डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळाच्या प्रेसिडेंट श्यामली यांनी सगळ्यांचं स्वागत केलं. तुम्हाला आवडतील असे अनेक कार्यक्रम या मेळाव्यात असणार आहेत आणि मला खात्री आहे तुम्ही सगळेजण ते नक्की एन्जॉय करा. मी बृहन महाराष्ट्र मंडळाची अतिशय आभारी आहे की त्यांनी DFWMMला हा मैत्री मेळावा करण्याचा मान दिला आहे. त्यासाठी मी प्रसाद पानवळकर आणि त्यांचे एक्झिक्युटिव्ह कमिटी यांचे खूप खूप आभार मानते. जोरदार टाळ्या BMMसाठी. महाराष्ट्र. थँक्यू. मंडळी, सगळ्यात आधी मला तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद म्हणायचे. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिला, खूप खूप धन्यवाद. आणि ही सगळी मंडळी आहे, गेले कित्येक दिवस शामिल आहेत, गेले 6-7 महिने खूप कष्ट केले. जोरदार टाळ्यांमध्ये आपण स्वागत करूया. डॅलसची फॅमिली यांची मेळावा बृहन महाराष्ट्र मंडळाची आणि तुम्हाला सगळ्यांचं मी स्वागत करतो. कार्यक्रमाची सुरुवात झाली शिव महानाट्याने. महाराजांच्या या मावळ्यांना वंदन करायला सज्ज होऊया. डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळ प्रस्तुत राजा शिवछत्रपती. आणि अर्थातच मावळ्यांच्या त्या राजाची तसा आनंद होता स्वातंत्र्याचा, सार्वभौम सिंहासनाचा. हा आनंद होता आपला स्वतंत्र ध्वज आणि स्वतंत्र राजा मिळाला. केवळ त्या जिजाऊ माऊलीचा हाच आमचा राज्याभिषेक. पण त्यांच्या त्यागातून हे सिंहासन आहे. हो, जाणतो आम्ही. पण डोळ्यासमोर येतो. नाटकानंतर सुरू झाली भव्य अशी ती शोभायात्रा.
ज्यात मंडळांच्या ढोल ताशा पथकांनी आणि ऑस्टिनच्या महाराष्ट्र माझा ढोल ताशा पथकाने गाजवली. शोभायात्रेमध्ये नाचून सगळ्यांना मस्त भूक लागली होती आणि डॅलसवाल्यांनी मस्त मराठमोळ जेवण ठेवलंच होतं सगळ्यांसाठी. भजी, पिठलं, ठेचा, व्हेज मराठा आणि स्वीट डिश म्हणून जिलेबी. आहाहा. भरपूर साऱ्या मराठी स्मॉल बिझनेस ऑनर्सच्या स्टॉल्सला आम्ही भेट दिली. डॅलस मराठी मंडळातर्फे आम्ही जे काही थोडाफार उपक्रम केला आहे, तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला ना हे पेरी पेरी नट्स आहेत माझे. तुम्हाला तर पेरी पेरी मसाला माहिती आहे आणि मी त्याचे नट्स बनवलेले आहेत, तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर मित्रांनो, आपल्या सोबत आहे श्वेता फ्रॉम सिंहासने फाउंडेशन. श्वेता, काय आहे तुमच्या स्टॉलवर? आम्ही ॲक्च्युली इथे आलो आहोत लोकांना भेटण्यासाठी, पण त्यांच्या मनामध्ये काहीतरी बिझनेसची आयडिया आहे किंवा त्यांनी जस्ट बिझनेस स्टार्ट केला आहे आणि कोणत्याही प्रकारची हेल्प त्यांना हवी आहे, त्याकरता आम्ही इथे आलो आहोत. मी कस्टम प्रिंट ऑन बिझनेस करते इथे डलास बेसमध्ये आणि असे आमचे काही मल्टिपल बिझनेसेस आहेत. थँक्यू सो मच श्वेता. मराठी उद्योजकांना तुम्ही एक प्लॅटफॉर्म देताय, ती खरंच फार आपल्या काळाची गरज आहे. हॅट्स ऑफ टू यू गाईज. थँक्यू सो मच. ओके, रेडी? सरप्राईज. थँक्यू. काय काय आहे तुझ्या स्टॉलवर? सो ड्रीम विवर्स हे आम्ही एक नवीन व्हेंचर सुरू केलं आहे. Lovely. मी आणि माझ्या मैत्रिणीने मिळून इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली. 2 मराठी मुलींचं इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. लवली. ह्युस्टनमध्ये? ह्युस्टनमध्ये. सो वी आर बेस्ड आउट ऑफ ह्युस्टन, पण आम्ही मोस्टली सगळ्या ओव्हरऑल US मध्ये इव्हेंट वी आर करतात. स्प्रेड आउट. लवली. सो वी स्पेशलाइज इन वेडिंग्स, ॲनिव्हर्सरीज, बर्थडे पार्टी, कॉर्पोरेट इव्हेंट्स, फंड रेझर्स. आपल्याकडे नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनचा स्टॉल पण आहे. थँक्यू सो मच. सो हा स्टॉल तुम्ही इथे बघताय, हा स्टँडी गेल्या वर्षी तुम्ही आला होतात आमच्या फिल्म फेस्टिवलला. सो ह्यावर्षी सुद्धा 26 आणि 27 जुलैला बे एरियामध्ये सेम कॅलिफोर्निया थिएटरमध्ये आपला फिल्म फेस्टिवल होतो आहे. सो तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण आहे, तुम्ही सुद्धा या. नाफाचा स्टॉल बघून मला आपण कव्हर केलेला मागच्या वर्षीचा पहिला नाफा फिल्म फेस्टिवलच आठवला. मेन स्टेजवर टेक्सासमधल्या वेगवेगळ्या मराठी मंडळांचे सांस्कृतिक कार्यक्रम तर चालूच होते, पण बाजूच्या लहान हॉल्समध्ये वेगवेगळे नेटवर्किंग इव्हेंट्स जसं रिअल इस्टेट कॉन्फरन्स, फिजिशियन्स नेटवर्किंग आयोजित केले होते. आणि यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग इव्हेंट होता तो म्हणजे रेशीम गाठी. मी रेशीम गाठींबद्दल पद्माताईंना विचारलं. पद्माजी, आम्हाला रेशीम गाठी मागची संकल्पना जरा. नक्कीच. तर रेशीम गाठीचा खरा म्हटलं तर उगम झाला आमच्या BMMचं कन्व्हेन्शन होतं 2019मध्ये. तेव्हा मी होस्ट होते. असाच आपण एक प्रोग्राम केला की त्याच्यामध्ये पॅरेंट्सना भेटवलं आणि आमच्या एक्सपेक्टेशनपेक्षा खूप खूप जास्ती 400पेक्षा लोकं त्यात आली. तर तेव्हाच माझ्या मनात आलं की ही तर अगदी समाजाची गरज आहे ना, एक प्लॅटफॉर्म देण्याची. आणि काय झालं, तेव्हा माझ्या मुलीचं लग्नाचं पण आम्ही बघत होतो. त्यामुळे माझ्या मनात अगदी होतं की असा आपल्या समाजातनं का बरं आपल्याकडे नाही आहे काही अवेलेबल. आणि ही मुलं मुली इथे राहत आहेत, हा प्रोग्राम इथे राहणाऱ्या मुलामुलींसाठी आहे. तर त्यांना आपण एक कुठला तरी एक जागा, ॲव्हेन्यू, प्लॅटफॉर्म देऊया की त्यांना भेटता कसं येईल एकमेकांशी. कुठेही राहतात, अमेरिकेत, US, कॅनडा, नॉर्थ अमेरिकेचा आहे म्हणून. सर, आम्ही तेव्हा 2020 मार्चमध्ये हा प्रोग्राम लॉन्च केला. आय एम व्हेरी प्राऊड फाउंडिंग मेंबर ऑफ दिस. आणि त्यामुळे हा प्लॅटफॉर्म जेव्हा सुरू झाला तर आजपर्यंत पुष्कळ लोक आले. थाउजंड्स ऑफ पीपल हॅव रजिस्टर्ड टू दॅट. आत्ता करंटली आपल्याकडे 500 लोक आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 250 साधारण इक्वल फिमेल मेल असा पार्टिसिपेशन आहे. आणि कुठलाही विसा, कुठलाही एज ग्रुप, कुठलाही मॅरिटल स्टेटस, वी हॅव केप्ट इट ओपन फॉर दॅट. आपण त्यांना एव्हरीवन इज वेलकम आणि ह्या प्रोग्रामचा तुम्ही फायदा घ्यावा. रेशीमगाठी.bmmonline.org. जर भारतातलं कोणी आईवडील बघतायत आणि त्यांचे मुलं किंवा मुली लग्नाच्या वयाचे आहेत तर ते पण आपल्या वेबसाईटवर रजिस्टर करू शकता. सो हा प्रोग्राम आपण फक्त नॉर्थ अमेरिकेसाठी ठेवला आहे. अजून एक प्रश्न, सपोज आईवडील भारतात आहे पण मुलं इथं शिकायला आलेले आहेत, मास्टर्स करतात, PhD करतात, आपले भरपूर भारतीय मुलं असतात, तर ते लोक रजिस्टर करू शकतात? नक्की करू शकतात.
सो त्याचं काय आहे की आपण मुलं मुली इथले पाहिजेत असं म्हटलं आहे. पॅरेंट्स कुठलेही असले तरी चालतील. रजिस्ट्रेशनसाठी काही फीज आहे का ही फ्री सर्व्हिस? तर $60 वर्षाची फी आहे, अख्ख्या वर्षाची. हां, त्याच्याबरोबर आणखी पण काय असतं आपलं की आपण मीटअप ठेवतो. आज जसा हा मीटअप आहे ना पॅरेंट्सचा, तसा पॅरेंट्सचे मीटअप आपल्या मुलांसाठी सिंगल्सचे मीटअप असतात. तो आता न्यू जर्सीला 12 जुलैला सिंगल्सचा मीटअप होणार आहे. आता पालकांसाठी सगळ्यात पहिली स्टेप काय असेल जर त्यांना रेशीम गाठीवर रजिस्टर करायचं असेल? सो आता म्हटलं तसं reshimgathi.bmmonline.org वरती जायचं. तिथे एक सिम्पल रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये तुमची माहिती द्यायला लागते, तुमचे पार्टनर प्रेफरन्सेस काय आहेत, कारण तुम्हाला कशा प्रकारचे तुम्ही वरवधू बघताय ते तुम्ही ठरवलं तर म्हणजे लोकांना सर्च करायला सोपं जातं ते. आणि एक पेमेंट करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला आमच्या पूलमधनं सर्च करता येईल, रीच आउट करता येईल, कनेक्शन पाठवता येतं, इंटरेस्ट लाईक पाठवता येतो आणि दे कॅन गो फ्रॉम देअर. संध्याकाळी डायनिंग हॉलमध्येच मस्त बॉलिवूड जेपर्डीचा गेम चालू होता. पहिल्या दिवसाचा सगळ्यात मोठा क्राऊड पुलर इव्हेंट म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत यांचं लोकप्रिय सुपरहिट नाटक जर तरची गोष्ट. दुसऱ्या दिवशी नाश्त्याला होते मस्त नागपूरचे तर्री पोहे. नाश्ता झाल्यानंतर देवकी पंडित यांचा एकदम मंत्रमुग्ध असा करणारा प्रोग्राम स्वरांजली. भरपूर साऱ्या मराठी स्मॉल बिझनेस ऑनर्सच्या स्टॉल्सला आम्ही भेट दिली. आम्ही स्वप्ना सात्विक यांच्या मुकंबिका आर्ट्सच्या स्टॉलला सुद्धा भेट दिली आणि त्यांच्या सिल्कच्या साड्या बघितल्या. या अशा वेगवेगळ्या स्टॉल्समधला एक अनोखा स्टॉल म्हणजे डॅलसच्या निखिल मांडे यांच्या फ्रॉग रूफिंग LLCचा. त्यांनी नुकतंच टेक्साससाठी अनुकूल असं स्टॉर्म रेझिस्टन्स मेटल रूफिंग प्रॉडक्टसुद्धा लॉन्च केलं आहे. ह्या सगळ्या स्टॉल्समध्ये चक्क एक स्टॉल होता आपल्या कोकणामधल्या टाईमशेअर इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टीसाठी. दुपारच्या जेवणाच्या अगोदर मी डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळाच्या प्रेसिडेंट शामली आणि BMMचे प्रेसिडेंट प्रसाद यांचं मनोगत घेतलं, पण काही टेक्निकल कारणांमुळे त्याचा ऑडिओ मात्र रेकॉर्ड होऊ शकला नाही. आता प्रॉब्लेम जरी टेक्निकल असला तर खरं सांगायचं तर आमच्याकडून चूक झाली आणि तुम्ही ही चूक नजरअंदाज कराल अशी अपेक्षा करतो. BMMचे प्रेसिडेंट प्रसाद यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकीसाठी सुरू केलेल्या एक विशेष उपक्रमाबद्दल आम्हाला सांगितलं. बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे आम्ही एक नवीन सामाजिक बांधिलकीचा उपक्रम घेऊन येत आहोत. परदेशातील वारी पंढरीची. जून-जुलै महिन्यात होणाऱ्या वारीयोगे आपल्याला भक्ती, व्यायाम आणि समाजसेवा यांचा त्रिवेणी संगम अनुभवायची संधी मिळणार आहे. यावर्षी आम्हीही उत्तर अमेरिकेत वारीच्या दरम्यान जेवढे जमेल तेवढे अंतर तेवढ्याच कालावधीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यानुसार सहभागी होणारे प्रत्येक मंडळ आपल्या महाराष्ट्रातील एखादी सामाजिक संस्था निवडू शकते आणि आपल्या मंडळातील मंडळींना या संस्थांना सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन करू शकते. या टी-शर्टवर बृहन महाराष्ट्र मंडळाचा तसेच स्थानिक मंडळाचा लोगो असेल. जर कोणी कमीत कमी $50ची ऐच्छिक देणगी दिली तर त्यांना एक सुंदर असा टी-शर्ट तसेच विठोबा रुक्मिणीचे चित्र असलेले मेडल मिळेल. स्थानिक प्रायोजकांना या टी-शर्टवर मागील बाजूला जाहिरात करण्याची संधी आहे, ज्यायोगे त्यांनी दिलेला निधी पूर्णपणे टी-शर्ट आणि मेडलच्या खर्चासाठी वापरता येईल. नियमित व्यायाम केल्याने आरोग्याचे फायदे तर होतीलच, पण त्याचबरोबर एखाद्या सामाजिक उपक्रमाला हातभार लावल्याने मानसिक समाधान पण मिळेल. तरी उत्तर अमेरिकेतील तुमच्या जास्तीत जास्त मित्रमंडळींना या वारीमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त करा. टेक्सासमधल्या वेगवेगळ्या शहरातल्या महाराष्ट्र मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. मैत्री मेळावा फक्त सांस्कृतिक कार्यक्रमांपुरता मर्यादित नाही, तर मराठी छोटे व्यवसाय,
NGOज आणि ऑर्गनायझेशन्सना एकत्र येण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ ठरलं. MPJ हा आमच्या ब्रँडचं नाव आहे आणि ते माझ्या नावावरून आलेले मोनिका पांढरे जोशी. ह्याचा सगळा अभ्यास करून सगळ्या भारतात फिरून मी वेगवेगळ्या आपल्या हेरिटेज सारी जाणते. शॉपिंगचा एक्सपिरियन्स घ्या आमच्याकडून. आणि थँक्यू अमेरिकन भाऊ फॉर शोईंग अस टू आवर ऑडियन्स. आम्ही 5-6 संस्था वेगवेगळ्या क्षेत्रातल्या काढल्यात. एक म्हणजे विद्यार्थी सहाय्यक समिती. इथे मला रानडे काकांना भेटायची संधीसुद्धा मिळाली. रानडे काका हे BMMचे माजी अध्यक्ष आणि एक विजनरी व्यक्तिमत्व आहे. स्मॉल बिझनेस ओनर्ससाठी एक भारी अशी लर्निंग आणि नेटवर्किंग ऑपॉर्च्युनिटी म्हणजे बी कनेक्टिव्ह इव्हेंट. गायतोंडे काकांचे 10 बिझनेस कमांडमेंट्स सगळ्यांना फारच भावून गेले. पॅनल डिस्कशनमध्ये डॅलसमधल्या 5 नामांकित बिझनेस ओनर्सने त्यांचे एक्सपिरियन्सेस आम्हा सगळ्यांसोबत शेअर केले. मैत्री मेळाव्यामधली अजून एक भारी गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलचे भरपूर व्ह्युअर्स आम्हाला येऊन भेटले. खरं सांगतो मित्रांनो, त्यांनी दाखवलेलं प्रेम आणि त्यांच्या प्रतिक्रिया आम्हाला खरंच खूप प्रोत्साहन देतात. मित्रांनो, आपल्यासोबत आहेत विष्णू मनोहरजी. थँक्यू सो मच सर. कसं वाटतंय आपल्याला मैत्री मेळावा अटेंड करून? एकदम मैत्री मेळावा अटेंड करताना तर छान वाटतंच आहे, पण अमेरिकन भाऊ भेटला याचं जास्त छान वाटतंय. कारण मी तुझे एपिसोड नेहमी बघत असतो आणि फार इन्स्पायरिंग असतात आणि वाटतं की अरे हां, अमेरिकेत काय काय घडतंय त्या भाऊमुळे आपल्याला कळत असतं. आम्ही तुमचे फार मोठे फॅन आहोत. अच्छा. आणि तुम्ही असं बोलतात हे ऐकून आम्हाला फार आनंद होतो. सो थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट सर. थँक्यू. आणि असंच छान छान एक्सप्लोर करत जा, लोकांना पुढे आणत जा. छान वाटतं. थँक्यू सो मच. डॅलसवाले तुम्ही लोकांनी खाण्याची सोय जबरदस्त केली. आम्ही फार एन्जॉय करतोय फूड. आज फूड ट्रकचे व्हिडिओज बघतो, आम्हाला पण यायचं आहे. नाईस. आजचा मेनू काय? आजचा कोथिंबीर वडी, पनीरची भाजी आहे, चिकनची पण भाजी आहे. वा. आणि स्वीट डिश मध्ये? स्वीट डिश मध्ये गुलाबजामुन. हो, लवली. व्हेरी गुड. थँक्यू सो मच. यू सो वेलकम. बस. तुला आता बोला. तर मित्रांनो, 2 दिवस खूप धमाल केली, खूप मजा केली. आणि मैत्री मेळाव्याचं जे मेन उद्देश होतं की भरपूर नेटवर्किंग व्हावे, कनेक्शन्स व्हावेत, ते खऱ्या अर्थानं साध्य झालं आहे. आम्हाला भरपूर लोक भेटली, भरपूर बिझनेसेस भेटली, आपण भरपूर गोष्टी बघितल्या. पुन्हा एकदा BMMचं आणि डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळचं खूप खूप अभिनंदन. फार छान प्रोग्राम झाला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.